सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत अशी तारीख आता जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येत होता, परंतु आज देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठी घोषणा सध्या करण्यामध्ये आलेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी देखील जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही लगेच चेक करून घ्या। जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, पीक विमा कधी जमा होणार, फिक्स तारीख नेमकं काय आहे हे जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज सध्या आलेली आहे। आता वाटप नेमकं कधी होणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, तर बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, फक्त पात्र शेतकऱ्यालाच निधी मिळणार। म्हणजे की भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु सरकारने आता काही अटी आणि नियम देखील घातले आहे। सरकारने सांगितलं आहे, सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार नाही। फक्त या ठिकाणी अगदी 5 तासाच्या आतमध्येच पीक विमा जमा होत आहे। आता जो पीक विमा जमा होतोय तो पात्र शेतकऱ्याला मिळणार आणि त्याची यादी सरकारने सांगितली। चला तर यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब। तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळाला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आता जाहीर केला आहे। पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहे। बघा, पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारित होते। आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने दिली आहे, कारण की बघा ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होत आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, भरपूर दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्याला रक्कम अजून देखील आली नाही। त्यांना मोठा दिलासा आज सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता सरकारने पात्र जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे। तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात की नाही लगेच चेक करून घ्या। आता बघा, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला याचा फायदा होईल हे स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे। बघा, या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की नेमकं आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे, कारण की बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाला आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल पहिल्यांदा तर सबस्क्राईब नक्कीच करून जा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन बातम्या तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहे। आता बघा पुढील महत्त्वाची माहिती, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत आहे, परंतु ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा केली जात आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आता शेतकऱ्यांसाठी भाग पडत आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे। बघा, कारण आता आर्थिक मदत तुम्हाला मिळत आहे। आता महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे की बघा, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेल्या 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा देखील झाले होते। मात्र 346 कोटी अजून जमा करायचे बाकी आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा निधी सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये आला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो आता जमा देखील
कबील केला जात आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बघा, भरपूर दिवसापासून पीक विमा शेतकऱ्याला भेटलेला नव्हता। ही बाब जेव्हा राज्याचे कृषी मंत्री बघा दत्ता भरणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ हिरवा कंदील या ठिकाणी दाखविला आहे बघा। आणि या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला। त्यानंतर वित्त विभागाने हिरवा कंदील दिला। म्हणजे की बघा, दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे बघा। केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे आणि येत्या 5 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार, त्यासोबत तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही लगेच जाणून घ्या बघा। कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। यामुळे शेतकऱ्याला आता कोणताही अडथळा न येता मदत मिळणार आहे। काही अडचण आल्यास तुम्ही या ठिकाणी विभागाशी देखील संपर्क साधण्याचे आवाहन सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये आलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये जमा होतील। 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3907 कोटींचा निधी वितरित केलेला आहे बघा। 3907 कोटी हा निधी कमी नाही, म्हणजे की भरपूर शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या जिल्ह्यांची यादी सांगितली आहे त्या जिल्हे आता तुमच्या समोर स्क्रीनवर सध्या आलेले आहे बघा। आता आपण पात्र जिल्ह्याची यादी पाहत आहोत। आता यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी, त्यानंतर लातूर झाल्याच्या नंतर हिंगोली बघा, हिंगोलीच्या नंतर नांदेड, नांदेडच्या नंतर बीड झाल्याच्या नंतर धाराशिव झाल्याच्या नंतर जालना आणि जालना झाल्याच्या नंतर पुणेच्या नंतर सातारा बघा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर बघा। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर झाली आहे। त्यानंतर बघा पुढील जिल्हा तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा हे पैसे सर्व या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार, परंतु बघा शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून हे पैसे येत आहे। त्यामुळे बघा थोडीशी अडचण या ठिकाणी अशी येणार आहे, काही शेतकऱ्याला 5 तासामध्ये देखील निधी मिळू शकत नाही। म्हणजे की बघा सर्व शेतकऱ्यांसोबत हा प्रॉब्लेम येणार नाही, परंतु बघा काही असे शेतकरी असतील ज्यांना 12 तास देखील लागू शकतात निधी जमा होण्यासाठी। त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, उद्यापर्यंत सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाऊ शकतो। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने महत्त्वाची कामे शेतकऱ्याला करून घ्यायची सांगितली आहेत। आता ते कोणतं काम आहे जे की शेतकऱ्याला तात्काळ करून घ्यायचं तेव्हाच तुम्हाला निधी मिळणार। आता बघा सरकारच्या माध्यमातून भरपूर दिवसापासून सरकारने सूचना केलेल्या आहे, परंतु शेतकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलेलं नाही बघा। सरकारने सांगितलं आहे तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड आतापर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या आणि त्यासोबत KYC शेतकऱ्याला करावी लागेल, असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा कसल्याच प्रकारे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही। भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या निधी आज येईल उद्या येईल, परंतु या ठिकाणी सत्य माहिती कोणीही सांगितली नव्हती की पीक विमा खऱ्या अर्थाने कधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। बघा आता सरकारच्याच माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची कसल्याही प्रकारे गरज नाही। ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। धन्यवाद।